गावाकडच्या मातीतून एक मराठी चित्रपट आलेला आहे स्थळ, ज्याचा रिव्ह्यू मी करणार गावाकडच्या शेतातून। तर मूवीला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये खूप सारे अवॉर्ड्स भेटलेले आहेत आणि सचिन पिळगावकर यांनी या मूवीला प्रेझेंट केलेला आहे। मूवीच्या प्लॉट बद्दल बोलणार की मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे डोंगरगाव, जिथे एक गरीब शेतकरी कुटुंब राहतो आणि त्यात सविता नावाच्या मुलीचं लग्नासाठी स्थळ बघण्याचं चालू आहे आणि कसं तिला सगळे लोक येऊन नापसंत करून जातात आणि त्याचा परिणाम त्याच्या फॅमिलीवर आणि सवितेवर कसा होतो हे या मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। सगळ्यात पहिले मी डायरेक्टर जयंत सोमलकर यांना शुभेच्छा देतो की त्यांनी एक रिअलिस्टिक मूवी बनवलेला आहे। वुमन एम्पॉवरमेंटच्या मुद्द्याला घेऊन कुठंच ही मूवी आर्टिफिशियल वाटत नाही। जसं मला बॉलिवूडची मूवी बघताना वाटते की लापता लेडीज वगैरे बघितलं तिथं तो मुद्दा ना रिअल वाटत नाही आणि याच्यात ना जेवढे कलाकार आहेत ते सगळे नवीन आहेत, हे सगळे जमीची बाजू आहे आणि याच्यात खूप साऱ्या गोष्टींना लाऊड मेसेजिंग केलेली नाही आहे। शॉर्ट्स दाखवून तो मेसेज कन्वे केलेला आहे, जसं स्टिकर चिटकवलेला टॉवेल असो किंवा कप ठेवणारे शॉर्ट्स असो आणि खूप साऱ्या ठिकाणी ना ते गावातलं लग्न, तिथं काय जेवण वगैरे बनतो ते सगळी प्रोसेस सुद्धा दाखवण्यात आलेली आहे। आणि एका सीन मध्ये ना जो सविताचा भाऊ दाखवलेला आहे तो म्हणतो त्याच्या भावाला की मला क्रिकेटर बनायला आवडलं असतं पण तुमच्यामुळे मी बनलो नाही, आणि तो त्याच्यानंतर खर्रा खाण्यासाठी मुलांसोबत बसलेला आहे आणि दुसऱ्या शॉटमध्ये तो झोपलेला आहे सकाळी आणि सविता जात आहे। तर असे खूप सारे सीन्स आहे मूवीमध्ये। एका ठिकाणी ते सामूहिक विवाह संमेलन मध्ये जातात आणि तिथे रिजेक्ट होऊन जेव्हा ते परत जातात तर एक कटआउट लागलेला आहे मोठा शुभविवाहाचा। असे खूप सारे सीन्स ना फक्त दाखवण्यात आलेले आहेत, तिथं डायलॉग्स वगैरे काहीच नाही आहे पण तो मेसेज कन्वे होतो। हे गोष्ट मला मूवीची सगळ्यात चांगली वाटली। आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे। सगळे लोक जे आहेत ते नवीन आहेत, त्यांनी ऍक्टिंग केली नाही त्यामुळे ते नॅचरल वाटतं आणि तो गाव ना तुमच्या पुढे तो उभं राहणार, कुठंच ते तुम्हाला फेक वाटणार नाही। जे सुद्धा लोक गावात गेले त्यांनी लग्नाची प्रोसेस बघितलेली आहे किंवा त्यांच्या बहिणीचं लग्न केलेलं आहे तर हे मूवी आवर्जून बघा। तुम्हाला मी 100% सांगतो की तुम्हाला क्लायमॅक्स मध्ये येता येताना हे मूवी तुम्हाला टच करून जाणार एवढी गॅरंटी आहे। आणि मूवीचा जो स्टार्टिंग वाला सीन आहे तो मला खूप आवडलेला आहे, तिथं काहीतरी नवीन केलं डायरेक्टरनी आणि क्लायमॅक्स वाला सीन तो तर खूप चांगला बनलेला आहे। तिथं तुम्हाला फॅन्ड्री मूवीची आठवण होणार आणि सगळ्या लोकांच्या ऍक्टिंग बद्दल मी म्हणणार की सगळ्यांचं काम चांगलं आहे। स्पेशली मला जे संगीताचं जे रोल केलेलं आहे आपल्या नंदिनीनी, तिचं ऍक्टिंग खूप चांगली आहे। खूप ठिकाणी तिचं एक्सप्रेशनवर तिनं वर्क केलेलं आहे, तिच्या चेहऱ्यानं ती बोललेली आहे। म्हणजे जसा तो क्लायमॅक्स वाला सीन असो जिथं त्यांच्या बाबासोबत वाला सीन आहे किंवा MPSCची एक्झाम द्यायची आहे आणि तिला स्थळ बघण्यासाठी येणार आहे, तर असे खूप सारे सिक्वेन्सेस आहेत ज्याच्यात त्याचे ऍक्टिंग तिने डोळ्याने ऍक्टिंग केलं, इनोसन्स तिचा फील झालेला आहे। आणि तिच्या बाबाचा रोल जे ताराचंद यांनी केला त्यांचाही रोल मला खूप स्टँड आउट वाटला। त्यांच्या चेहऱ्यावर तो नेहमी एक असा फिलिंग आहे की मुलीचं लग्न होत नाही आहे, जेव्हा एका मैत्रिणीचं लग्न असते तेव्हा ते तिथं उभे असतात तर एक फिलिंग त्यांच्या चेहऱ्यावरनं येते, ते फ्रस्ट्रेट झाले आहे की कधी हिचं लग्न होते आणि होत नाही। तर अशी बॉडी लँग्वेज त्यांनी खूप चांगली घेतली आहे मूवीमध्ये आणि त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे। ओव्हरऑल सगळ्यांचंच काम चांगलं झालेलं आहे आणि मी म्हणणार की आता मराठी चित्रपटाबद्दल तुम्ही म्हणता की नवीन काही आलेलं नाही आहे, तर हा मूवी आलेला आहे, विदर्भाची संस्कृती याच्यात दाखवलेली आहे, तो कल्चर तुमच्या पुढे उभं राहणार, तो डोंगरगाव आणि सगळ्या गोष्टी खूप रिअलिस्टिक आहे, कुठंच फिल्म बनावटी होत नाही। जसं टेंडल्या मूवी एक मराठी चित्रपट आलेला तो मला आवडला होता तसाच हा मूवी आलेला आहे। असेच मूवी येत राहो आणि बनत राहायला पाहिजे। फक्त खंत या गोष्टीची वाटते की हा मूवी गावात रिलीज व्हायला पाहिजे, तिच्या ऑडियन्सनी हा मूवी बघितला पाहिजे। तर हा फक्त आपल्या सिटीमध्ये याचे शोज लागले खूप कमी आहेत पण चांगला आहे की शोज तरी आहे, तरी हा मूवी बघा आणि जरूर तुमच्या गावाकडचे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा हा मूवी शेअर करा, त्यांना सांगा की मूवी बघण्यासाठी, त्यांना खूप चांगला मूवी वाटणार 100% गॅरंटी सांगतो। आणि सिनेमामध्ये 24 या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा